श्रोते हो, जर तुम्ही ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाचे नियम भाग 1 पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा. 70. मंगळ व चंद्र यांची युती स्त्रियांच्या पत्रिकेत असल्यास अशा स्त्रियांना प्रदरासारखे रोग निर्माण होतात. या स्त्रियांना वेटाळही अधिक जातो. 71. मंगळ हा शनीने युक्त असेल तर सांधेदुखी, पोटदुखी, हाडे मोडणे यासारखी दुखणी उद्भवतात. 72. मंगळ धनस्थानात असून शुभग्रहाच्या योगांत असेल तर मनुष्य उत्कृष्ट गणिती होईल. 73. मंगळ तृतीयांत असून जर का क्रूर नक्षत्रांत असेल तर भावंडांचे सौख्य फारच अल्प प्रमाणात लाभते. भावडे अल्पायुषी होतात, त्यांची संख्या कमी असते, त्यांचे एकमेकांशी पटत नाही. 74. मंगळ राहू युती पत्रिकेत कोठेही असली तरी ती भ्रातृसुखाच्या दृष्टीने हानिकारक असते. काहीय भावंडे मृत्युमुखी पडतात. 75. मंगळ तृतीय किंवा दशम स्थानी असेल तर असा मनुष्य हरहुन्नर करून पैसा मिळविल, तो कधीही उपाशी मरणार नाही. 76. प्रथम स्थानी मंगळ असलेले लोक स्वभावाने काहीसे उतावळे असतात. एक घाव दोन तुकडे अशी काहींशी त्यांची वृत्ती असते, त्यामुळे ही माणसे मुत्सद्दी होऊ शकत नाहीत. 77. तृतीयांत मंगळ पापग्रहाने युक्त असता प्रवासात त्रास होणे, वस्तू हरवणे असे प्रकार घडतात. 78. वधू किंवा वराच्या पत्रिकेत मंगळ सप्तमांत असेल तर विवाह जमताना अनपेक्षित अडथळे येतात. हा मंगळ वक्री असेल तर ठरलेला विवाह अचानक मोडतो. हा मंगळ चंद्र किंवा शुक्राच्या प्रतियोगांत असेल तर ही फले हमखास मिळतात. 79. मंगळ हा चंद्रासह जर 6 किंवा 8 स्थानी असेल तर मनुष्याला सापासून भय राहील. 80. चतुर्थात स्वगृहींचा मंगळ असेल तर भूमिलाभ होतो. 81. चतुर्थात पापग्रहयुक्त असा मंगळ असल्यास वाहन अपघात होण्याचा संभव असतो. 82. अष्टमस्थानांत अशुभ किंवा नीच राशीत मंगळ असणे हा स्त्रियांच्या पत्रिकेत एक कुयोगच आहे. या योगावर बालवैधव्य, कौटुंबिक आपत्ती, गर्भपात, बाळंतपणांत मृत्यू यासारख्या दुर्दैवी घटना घडतात. 83. मंगळ व्ययस्थानी असणे हा देखील स्त्रियांच्या पत्रिकेत एक कुयोगच आहे. या योगावर नाना प्रकारचे गुह्यरोग, पतिसुखाची हानी, द्रव्याच्या अडचणी या दुर्दैवी घटना घडून येतात. अशा योगावर जन्मलेल्या स्त्रिया काही वेळा नीच लोकांच्या कारस्थानाला बळी पडतात. मात्र अशा वेळी हा मंगळ नीच किंवा अशुभ राशीत असतो. 84. स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळाच्या व्ययांत शनी हा योग देखील पतिसौख्याची हानी करतो. 85. मंगळ षष्ठ स्थानांत असेल तर तो ज्या राशीत असेल त्या राशीच्या अंमलाखाली येणाऱ्या शरीराच्या भागावर तीळ, व्रण यासारखी चिन्हे आढळतात. 86. षष्ठ स्थानांतला मंगळ हर्षल या पापग्रहाने युत असेल तर मनुष्याला अग्नीपासून भय राहील. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्की असेल. 87. मंगळ अष्टमांत असेल तर मूळव्याध होण्याची भीती असते. 88. सप्तमांत मंगळ आणि लग्नात शनी असा योग पत्रिकेत असल्यास त्या मनुष्याच्या 45व्या वर्षी त्याच्या पत्नीवर आकस्मिक गंडातर येते. 89. मंगळ षष्ठ स्थानी असता मनुष्याचा शेवट चांगल्या प्रकारे होत नाही. 90. षष्ठ स्थानी मंगळ, रवी व चंद्र असता डोकेदुखीचा विकार उद्भवतो. 91. मंगळ भाग्यस्थानी असता वयाचे 28व्या वर्षी मनुष्याचा अचानक भाग्योदय होतो. 92. बुधाच्या राशीत असलेला मंगळ मनुष्याला चिकित्सक व संशयी बनवितो. 93. सप्तमस्थानांतील पापग्रहयुक्त मंगळ मातृसौख्याची हानी करतो. 94. मुलींच्या पत्रिकेत मंगळ पंचमांत असेल तर त्यांचा विवाह केव्हाही लवकर होणार नाही. 95. मंगळ धनस्थानांत, कुटुंबस्थानांत असता मनुष्याचे आपल्या कुटुंबातील मंडळींशी पटत नाही. 96. लग्नेश व षष्ठेश हे मंगळाने युक्त असतील तर मनुष्याला स्फोट किंवा युद्ध यापासून भीती राहील. 97. मंगळ लग्नात असेल तर लहानपणी खरूच होण्याची शक्यता असते. 98. मंगळ हा चंद्रासह मेष राशीत किंवा इतर राशीत असता दंतरोग निर्माण होतात. 100. मंगळ हा शुक्रासह अष्टमस्थानी असता वृषणवृद्धीचा विकार होतो. ही युती वृश्चिक राशीत झाली तरीही हा विकार उद्भवतो. 101. मंगळ सप्तमात असेल तर स्त्रीचा काही काळ वियोग होतो. अशा मंगळावर शनीची दृष्टी असेल तर त्या मनुष्याची स्त्री फार काळ वांचणार नाही.
102 मंगळ शुक्र किंवा गुरु यांच्या युतीत असेल किंवा या दोन ग्रहांच्या मध्ये असेल तर मनुष्यास नेत्रविकार उद्भवतील. 103 मंगळ लग्नस्थानी असलेला मनुष्य आपल्या आप्तस्वकीयांत कलह उत्पन्न करणारा होईल. 104 बुध जर शुभग्रहांच्या कर्तरीत असेल तर मनुष्याला त्याच्या मातुल घराण्याकडून सुख लाभेल. 105 बुध लग्नस्थानात स्वगृहींचा असेल तर मनुष्याला लेखनाची आवड असते, असा मनुष्य अनेक विद्यांत पारंगत असतो. 106 मिथुन किंवा कन्या राशीत बुध असलेल्या लोकांना ज्योतिषशास्त्राची आवड असते. 107 बुध व केतू लग्नात असलेल्या मनुष्याची पत्नी नेहमी आजारा राहील. 108 बुध व शुक्र धनस्थानी असलेले लोक धनवान असतात. 109 सप्तमस्थानातील बुध विनोदवृत्ती व वक्तृत्व देतो, परंतु ते फक्त 4 परिचित मंडळींपुरतेच असते. अशा लोकांच्या अंगी सभाधीटपणा मात्र अजिबात नसतो. 110 स्त्रियांच्या पत्रिकेत अष्टमांत बुध व गुरु हे 2 ग्रह असतील तर त्यांची आपल्या पतीपासून ताटातूट होईल. 111 बुध आणि शुक्र यांची युती हा एक शुभयोगच होय. या योगामुळे मनुष्याला उत्तम शिक्षणाचा लाभ होतो, त्याची आर्थिक स्थिती चांगली असते, तो सद्गुणी असतो. 112 बुध अष्टमस्थानी असलेल्या स्त्रीला फक्त एकच संतती होते. 113 बुध शुक्रासह अष्टमस्थानी असेल तर अशा मनुष्याचा मृत्यू झोपेत होईल. 114 मीन राशीचा बुध प्रथम किंवा द्वितीय स्थानी असता मनुष्य फार बोलको असतो, मात्र त्याच्या बोलण्यावर फारसा विश्वास ठेवू नये. 115 बुध सप्तमांत असता मनुष्य परस्त्रीगामी होतो. 116 लगेश व षष्ठेश बुधाने युक्त असता मनुष्य पित्तरोगी होतो. 117 बुध हा धनस्थानी शुभग्रहाने दृष्ट असता मनुष्याला धनवान करतो. 118 बुधाचा दशमस्थानाशी संबंध येईल तर मनुष्य व्यापारी वृत्तीचा होईल. 119 बुध शनीसह नवमांत असता मनुष्याला असत्य भाषण करण्याची आवड असते. 120 सिंह राशीत बुध हा रवीसह एकत्र असेल तर मनुष्य बोलताना अडखळतो किंवा वेडीवाकडी तोडे करतो. 121 गुरुने दृष्ट असलेल्या ग्रहाचे कुपरिणाम होत नाहीत. 122 गुरु हा ग्रह लग्नस्थानात असलेली माणसे भोजनशूर असतात. 123 लग्नेशापेक्षा पत्रिकेत जर गुरु अधिक बलवान असेल तर तो मनुष्य निसंशय सुखी असेल. 124 लग्नी असलेला गुरु शुक्राने दृष्ट असेल तर मनुष्य निष्कपटी व पवित्र विचारांचा असेल. 125 गुरु लग्नात किंवा धनात असलेला मनुष्य सत्यवक्ता व गोड भाषण करणारा असतो. 126 वक्री गुरु सामान्यतः कन्या संतती देऊन पुत्रचिंता निर्माण करतो. 127 गुरु हा राहूसह लग्नात असेल तर मनुष्याला दंतरोग निर्माण होतील. 128 गुरु जर का 2 पापग्रहांच्या कर्तरीत असेल तर मनुष्याला संतती संबंधी चिंता निर्माण करील. 129 गुरु वृश्चिक राशीत असेल तर मनुष्याला कन्या संतती अधिक प्रमाणात देईल. 130 गुरु पंचमांत असून त्याच्या पंचमांत जर पापग्रह असेल तर संतती होण्याची शक्यता फार कमी असते. 131 षष्ठ स्थानात गुरु असलेले लोक अति खाण्यामुळे आजार वाढवून घेतात, लंघन केल्यास त्यांची प्रकृती पूर्ववत होते. 132 गुरु अष्टमस्थानी असता व्यक्तीला अतिशय शांतपणे मरण येते. 133 गुरु हा जर का राहू किंवा केतू यांनी युक्त असेल व त्यावर पापग्रह पाहत असतील तर मनुष्याचे हातून अनेक नीच कृत्ये होतील. 134 गुरु नीच असून त्यावर नीच ग्रहाची दृष्टी असेल तर मनुष्य नेहमी नीच कृत्ये करण्यातच गळून जाईल. 135 पंचमेश गुरु असून पूर्ण बलवान असेल किंवा पंचमेश गुरुवर लग्नेशाची पूर्ण दृष्टी असेल तर निश्चितपणे पुत्रप्राप्ती होईल. 136 नवमस्थानी गुरु व चंद्र एकत्र असतील तर मनुष्याची कीर्ती त्याच्या मृत्यूनंतरही राहील. 137 जन्मतः अष्टमांत गुरु असेल किंवा अष्टमांत गुरुची रास असेल तर गोचरीचा गुरु ज्या वर्षी अष्टमांत येईल त्या वर्षी कुटुंबात मृत्यू घडेल. 138 गुरु व मंगळ एकत्र किंवा प्रतियोगांत असणे हे भाग्यशालीपणाचे द्योतक आहे, परंतु अशावेळी ते स्थानबली व राशीबली असावेत. 139 शुक्र व गुरु यांचा प्रतियोग असेल तर विवाह लवकर जमतो. 140 शुक्र जर पापग्रहाने युक्त असेल तर व्यक्तीत कामवासना अधिक असते. 141
शुक्र जर शुभग्रह युक्त वा दृष्ट नसेल तर पत्नी सुखाच्या दृष्टीने तो एक कुयोग होतो. 142. शुक्र व चंद्र दोन्हीही जलराशीत असतील तर विवाह लवकर जमतो. 143. शुक्र हा वैवाहिक सौख्याचा कारक आहे. हा ग्रह जर 2 पापग्रहांच्या कर्तरीत असेल तर वैवाहिक सौख्य मनाप्रमाणे लाभणार नाही. 144. शुक्र मेष किंवा वृश्चिक या मंगळाच्या राशीत असता व्यक्तीची कामवासना प्रबळ असते. 145. शुक्र मंगळाने युक्त असेल तरीही व्यक्तीची कामवासना प्रबळ असते. 146. शुक्र चंद्र लग्नी असता एकापेक्षा अधिक विवाह होतात, अशा माणसांची कामवासना प्रबळ असते. 147. शुक्र जर का कृत्तिका नक्षत्रांत असेल तर व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात असमाधान आढळते. या योगावर घटस्फोट, जोडीदाराचे अनारोग्य, कुवारपणी मातृत्व, विवाहोत्तर प्रेमप्रकरणे अशा सारख्या विचित्र व दुर्दैवी घटना पाहावयास सापडतात. 148. शुक्र जर स्वनवमांशात असेल तर मनुष्याची कामवासना अतिशय प्रबळ असते. 149. शुक्र स्वराशी, उच्च राशीत किंवा चंद्राच्या युतीत असता सुंदर पत्नीचा लाभ होतो. 150. शुक्र द्वितीय स्थानी असता बायको देखणी मिळते. 151. मिथुनेतील शुक्रामुळे व्यक्ती स्त्रियांच्या अधीन होते. 152. शुक्र मंगळ दशमांत अगर सप्तमांत असता मनुष्याचे नैतिक आचरण शुद्ध नसते. 153. धनस्थानात स्वगृहींचा किंवा उच्चीचा शुक्र असता मनुष्याची आर्थिक स्थिती चांगली आढळते. मात्र या शुक्राशी शनी, रवी किंवा चंद्र यांचा अशुभ योग नसावा. 154. धनस्थानात वृषभ, तूळ किंवा मीन राशीचा शुक्र असेल तर व्यक्तीचा जन्म श्रीमंत घराण्यात झालेला आढळतो. 155. धनस्थानात शुक्र असता ज्यावेळी मंगळ गोचरीने त्याच्यावरून जातो त्यावेळी चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मनुष्याचा खर्च होतो. 156. लग्नेश व शुक्र दोन्ही जर विषम राशीत असतील तर मनुष्य अल्पवीर्य असतो. 157. शुक्र किंवा चंद्र चतुर्थ स्थानी नीच राशीत असतील तर पत्नीचा मृत्यू स्वतःचे अगोदर होईल. 158. तुळीचा शुक्र चतुर्थ स्थानी असता मनुष्याला घर व वाहन यांचा लाभ निश्चितपणे होतो. 159. शुक्र जर शनीबरोबर अंशात्मक युतीत असेल तर दृष्टिदोष निर्माण होईल. 160. शुक्र दशमेश असून धनस्थानी असेल तर हॉटेल किंवा खाणावळीच्या धंद्यात चांगले यश मिळते. 161. शुक्र व बुध हे 2 ग्रह सप्तमस्थानी असता मनुष्य भार्याहीन असतो. 162. शुक्र जर षष्ठेशाबरोबर युती करून असेल तर पत्नीला धोका संभवतो. 163. शुक्र जर चंद्रापासून 3 किंवा 11 या स्थानी असेल तर मनुष्याला वाहन सौख्याचा लाभ होईल. 164. शुक्र कर्क किंवा मकर राशीत दुष्ट नक्षत्री असता मनुष्य बाहेर ख्याली होतो. 165. शुक्र जर का शनीच्या राशीत असेल तर मनुष्याच्या शरीराला नेहमी दुर्गधी येईल. 166. शुक्राच्या चतुर्थ व अष्टम स्थानी पापग्रह असता पत्नीला अग्निभय निर्माण होईल. 167. शुक्र जर पापग्रहाबरोबर द्वितीय किंवा व्ययस्थानी असेल तर मनुष्य एकाक्ष किंवा दृष्टीहीन असतो. 168. शुक्र व शनी यांचा प्रतियोग असल्यास व हा शनी वक्री असल्यास स्त्रीसुख लाभणे दुरापास्त होते. 169. दशमस्थानी शुक्र असणे व त्याच्या केंद्रांत आणि सनिक शुभग्रह असणे या योगावर सुंदर, कुलवान, धनवान आणि सुलक्षणी अशी स्त्री मिळते. 170. शुक्र कन्या राशीत असता विवाह विलंबाने होतो. 171. शुक्र आणि चंद्र यांची एकमेकांवर दृष्टी असेल किंवा शुक्राच्या तृतीय स्थानी चंद्र वा चंद्राव्या तृतीय स्थानी शुक्र असेल तर मनुष्याला वाहनसुख प्राप्त होईल. 172. शनी व राहू जर धनस्थानात असतील तर व्यक्तीचा जन्म गरीब घराण्यात झालेला असतो. 173. शनी व हर्षल धनस्थानात असतील तर आयुष्यात केव्हातरी जबरदस्त आर्थिक तडाखा बसतो. हे सर्व आकस्मिक घडते. 174. शनी व मंगळ धनस्थानात असणे हा दारिद्र्य योग असून सधन व्यक्तीही अखेर निर्धन बनते. 175. धनस्थानी पापग्रह युक्त शनी असेल तर ऋणग्रस्त स्थितीत आढळते. अशा व्यक्तींना वडिलांचे कर्ज फेडण्याची पाळी येते. 176. शनी व मंगळ यांची युती तृतीय स्थानी झाल्यास मनुष्याला भातृसुख लाभत नाही. कानीय भावंडांचा मृत्यू ओढवतो. 177.
शनी तृतीयांत असून मंगळाने दृष्ट असेल तर पाठची भावंडे वाचत नाही. नुसता वंध्या राशीतील शनी फार भावंडे देत नाही. 178. धनस्थानीय मकर, कुंभ किंवा तूळ या राशी सोडून इतर राशीत शनी असेल तर मोठ्या प्रयासानेच पैसा मिळेल. 179. शनी व चंद्र यांची युती असलेली माणसे कठोर बोलणारी अप्रामाणिक असतात. 180. धनस्थानात शनी असलेले लोक पैशाचा खर्च विचार करून करतात. वृत्ती काहीशी कंजूष असते. 181. शनी व मंगळ यांचा केंद्रयोग केंद्रस्थानांतून झाल्यास केव्हा तरी अपघात होण्याचा संभव असतो. 182. कर्क राशीत शनी वा मंगळ असता दमा किंवा छातीचे विकार संभवतात. 183. मेष लग्न असून तेथे शनी व बुध असता आरोग्य नीट राहत नाही. 184. शनी चंद्र चतुर्थात असलेला मनुष्य अल्पवीर्य असतो. 185. चतुर्थात शनी असलेला मनुष्य हृदयरोग पीडित, वाहनहीन, बांधवहीन व बाल्यावस्थेत रोगी असा असतो. 186. नमात शनी व षष्ठांत मंगळ असा योग असल्यास भाजण्याचे अपघात होतात. 187. शनी व राहू यांच्या युतीमुळे दंतरोग निर्माण होतात. 188. शनी अष्टमस्थानी असलेल्या स्त्रीचा पती नेहमी रोगी राहील. 189. अष्टमांत एकटा शनी असेल तर मृत्यू दीर्घ मुदतीच्या आजाराने येईल. 190. शनी व मंगळ दशम किंवा नवम स्थानांत असता संतती होत नाही. 191. शनी जर गुरुने युक्त असेल तर लिव्हरचे कार्य नीट चालणार नाही. 192. शनी व बुध सप्तमस्थानी युतीत असलेल्या स्त्रीचा पती खंड असतो. 193. सप्तमेश शनी असता पती किंवा पत्नी सुस्वरूप अशी पहावयास सापडत नाहीत, ती बहुधा विजोडही असतात. 194. शनी हा बुधयुक्त असेल तर फुफ्फुसाची क्रिया नीट चालणार नाही, मज्जातंतूतही बिघाड होईल. 195. शनी मंगळ आणि गुरु हे 3 ग्रह चतुर्थ स्थानी असता हृदरोग निर्माण होईल. 197. शनी राहू व रवी सप्तमांत असता सर्पदंशामुळे मृत्यू ओढवेल. 198. शनी लग्नेश असलेल्या लोकांना जुन्या घरात राहणे अधिक आवडते. 199. शनी लग्नेश असून वेळांत पापग्रह दृष्ट असेल तर प्रकृतीचा रड आयुष्यभर राहील. 200. शनी पंचमस्थानी असता संतती सुख मिळत नाही. श्रोते हो, या पुढील माहिती आपण भाग 3 मध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.